नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजना सगळीकडे आनंदी आनंद आहे. लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता हा मिळत आहे आणि एप्रिलचा सुद्धा मिळत आहे. परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींचे प्रश्न आहे की मार्च महिन्याचा हप्ता मिळाला पण एप्रिलचा कधी मिळणार. मार्च आणि एप्रिल असे दोनही महिन्याचे हप्त्याचे अपडेट काय आहे. आजच्या अपडेटमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये काय खुशखबर आहे, किती जिल्ह्यांमध्ये वितरण झालेले आहे, किती जिल्ह्यांमध्ये वितरण राहिलेले आहे आणि पुन्हा आता पुढचा हप्ता कधी येणार, आज वितरण सुरू आहे का, सर्व असे महत्त्वाचे अपडेट आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर लाडक्या बहिणी, माझे संपूर्ण ऑडियन्स, माझे संपूर्ण यूट्यूब फॅमिली, माझा संपूर्ण यूट्यूबचा परिवार, माझा फेसबुक पेजचा परिवार, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्वात आधी मला कमेंट करा तुम्हाला आता बघा 12 तारखेपासनं वितरण सुरू झालेले आहे. तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता आला का? प्लीज मला फक्त 3 शब्दातच कमेंट करा की तुम्ही जे काही आता तुम्ही कोणत्या गावावरून आहात. पुणे मार्च हप्ता आला किंवा पुणे 3000 रुपये आले, पुणे 1500 रुपये आले, असं मला शॉर्टकटमध्ये 3 शब्दात जरी कमेंट केली तरी चालेल. पण मला सगळ्यांनी आठवणीने कमेंट करा म्हणजे काय सगळ्यांना कळतं की कुठे कुठे हप्ते येत आहे, त्यांना मिळाले आपल्यालाही येतील. सगळ्या बहिणींना आनंदाची बातमी मिळते. त्यामुळे सगळ्यांनी आठवणीने कमेंट करा. तर सगळ्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट. आता मार्च महिन्याचं वितरण हे 12 तारखेला सुरू झालेले आहे. 12 तारखेला कमी प्रमाणात वितरण झाले. नंतर 12 तारखेला आला मार्च महिन्याचा हप्ता. बघा 12 तारखेला मार्च महिन्याचा हप्ता आलेला आहे आणि 13 तारखेला एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे वितरण झालेले आहे. ज्यांना मार्च महिन्याचा हप्ता आला त्यांना एप्रिल महिन्याचा हप्तासुद्धा आलेला आहे. ज्यांना नाही आला त्यांना पण येईल, काळजी करू नका. आजही वितरण सुरू आहे. फक्त 12 तारखेलाच वितरण कमी प्रमाणात झाले. 13, 14 आणि आज आहे 15. 13 आणि 14ला खूप मोठ्या प्रमाणात भरभरून वितरण झालेले आहे. सगळ्यांना हप्ते येत आहे. तुम्हाला जर नसेल आला तर येईल, कारण की अजून वितरण सुरू राहणार आहे. वितरण किती तारखेपर्यंत सुरू राहणार याची पण तारीख आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत लाडक्या बहिणी. तर मार्चचा हप्ता ज्यांना आलेला आहे ना त्यांना दुसऱ्या दिवशी, आता समजा 12 तारखेला तुम्हाला जर मार्चचा हप्ता आला तर त्यांना 13 तारखेला एप्रिलचा हप्ता आलेला आहे. कारण की मागच्या वेळेप्रमाणेच यावेळेसुद्धा वितरणाचे प्रमाण असे आहे. आणि ज्यांना 13 तारखेला मार्च महिन्याचा हप्ता येत आहे त्यांना 14 तारखेला एप्रिलचा हप्ता आलेला आहे. आणि आता याप्रमाणे तुम्ही सर्व हे असं गृहीत धरा, कारण की अशा पद्धतीने हे रुटीन सुरू आहे वितरणाचे. आता ज्यांना 14 तारखेला मार्च महिन्याचा हप्त्याचे वितरण झाले, बऱ्याच बहिणींना काल म्हणजे 14 तारखेला संध्याकाळी उशिराने हप्ता मिळालेला आहे. तेही आपण सर्व पुरावे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, कोणाकोणाला हप्ता आलेला आहे. बऱ्याच लाडक्या ताईंचे म्हणजे मेसेज होते की पुण्याला वितरण झाले का, तर हो, काल पुण्याला वितरण झालेले आहे. पुण्याला काल मार्च महिन्याच्या हप्त्याचे वितरण झालेले आहे. तेही आपण पुरावा बघणार आहोत. आजही वितरण सुरू आहे. लाडक्या बहिणी काळजी करू नका, तुम्हाला पण हप्ता येईल. ज्यांना नाही आला त्यांनाही येईल आणि ज्यांना मार्च महिन्याचा आलेला आहे त्यांना एप्रिलचा सुद्धा हप्ता येणार आहे. तर मार्च हप्ता ज्यांना मिळाला तेच आपण आत्ता अपडेट सांगितलं. मार्च महिन्याचा हप्ता ज्यांना मिळालेला आहे त्यांना एप्रिलचा मिळत आहे, मिळेल. नसेल मिळाला तर मिळेल, काळजी करू नका. फक्त एवढंच आहे, यावेळेला कसे वितरण होत आहे तर आता बघा, ज्यांना 13 तारखेला मार्च महिन्याचा वितरण मिळाले म्हणजे पैसे आले त्यांना 14 तारखेला एप्रिलचा हप्ता मिळेल. असं म्हणजे या पद्धतीने यावेळेला वितरणाचं प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अजिबात काळजी करू नका.
ज्या लाडक्या बहिणी पात्र लाभार्थी आहेत त्यांना सर्वांना सर्व हप्ते मिळतील. जसे की मार्च मिळाला की एप्रिलचं 100% मिळणार आहे. तर बघा इथे पूर्ण 1500 रुपये बघा डिटेल्समध्ये इथे तारीख पण दिलेली आहे 14/5/2026 आणि कर्नाटका बँकेत या ताईंचे पैसे आलेले आहे 1500 रुपये. पूर्ण पुरावा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे. इथे बघा 1500 रुपये क्रेडिट झालेले आहे लाडकी बहीण योजनेचे 14 तारखेला 14:18 म्हणजे 2:18 दुपारी बँक ऑफ बरोडामध्ये पैसे आलेले आहेत. या ताईंना 1500 रुपये आलेले आहेत. पुढचं काय आहे बघा APBS ऑफ अमाऊंट ₹1500 क्रेडिटेड ऑन 14 मे. इथे पण 14 मे 2026ला लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहे. VVSB बँक, आता ही कोणती बँक आहे VVSB बँक, या बँकेत या ताईला 1500 रुपये आलेले आहे. पुढचं काय आहे बघा पुढच्या ताईला पैसे किती आलेले आहेत. मिनी स्टेटमेंट ऑफ अकाउंट आता इथे अकाउंट वगैरे नंबर आहे. 14 तारखेला या ताईला 1500 रुपये क्रेडिट झालेले आहे. आणि अशा पद्धतीने सर्व तुम्हाला मी डिटेल्समध्ये सर्व पुरावे दाखवलेले आहे. ज्या ताईंना हप्ता नाही आला त्या ताईंनी पण कमेंट करा हां. ज्या ताईंना हप्ता अजूनपर्यंत नाही मिळालेला त्यांनी पण आठवणीने कमेंट करा. म्हणजे काय होतं तुम्हाला हप्ता का नाही आला, काय अडचण आहे तेही त्याची पण आपण त्यावर अपडेट आणूयात. परंतु हप्ता जरी नाही मिळाला तरी आठवणीने कमेंट करा. आणि ताई तुम्हाला किती पैसे आले ते कमेंट करा हां. आता धुळ्यामध्ये सुद्धा वितरण झालेले आहे, ठाण्याला वितरण झालेले आहे. आपण कालच त्याचे सर्व पुरावे व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. आणि काल पुण्याला सुद्धा वितरण झालेले आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सगळ्या जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू आहे. तुम्हाला हप्ता आला नसेल तर तुम्हाला पण येईल, काळजी करू नका. लाडक्या बहिणी मार्च आणि एप्रिल असे दोनही हप्त्याचे वितरण होत आहे. 3000 रुपये लाडक्या बहिणींना मिळत आहे. तुम्हाला एकच हप्ता आला असेल तर दुसरा पण हप्ता येईल, काळजी करू नका. फक्त कमेंट करायला मात्र विसरू नका हां. आणि सर्व ताई सर्व बहिणी संपूर्ण माझी म्हणजे यूट्यूबचा माझा संपूर्ण परिवार आणि माझा फेसबुकचा पूर्ण परिवार, फेसबुक पेजचा पूर्ण परिवार, तुम्हाला फक्त मी एकच प्रेमाने विनंती करीन की तुम्ही फेसबुक पेज पण फॉलो करून ठेवा. म्हणजे तुम्हाला पुढचं माझा व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल. आणि चॅनल ताईंनी माझ्या जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल पण सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपल्या चॅनलवर व्हिडिओ आला, नवीन अपडेट आले की तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल. तर ताई सर्वांनी आनंदाची बातमी सगळ्यांनाही पाठवा. खूप महत्त्वाचा व्हिडिओ सगळ्या बहिणींना शेअर करा. आपल्या मित्रपरिवारांना, आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर सगळ्यांना आठवणीने शेअर करा हां. तर ताई आनंदी व्हा, खुश राहा. आपली सर्वांनी काळजी घ्या. उन्हामुळे आपले सगळेजण काळजी घ्या हां.